या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत 14 जुलै रोजी संपल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली। निंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर राज्य शासनाने मोठा बदल करत आता या बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले। सदरचा निर्णय पणन विभागाने घेतला आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे, नंतर दुसरे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचीही शासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। दरम्यान काही वेळापूर्वी जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांची अशासकीय प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती। त्यानंतर थोड्या वेळातच अमोल शिंदे यांचीही बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र निघाले। सोलापुरात पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला। त्यावेळी अमोल शिंदे या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सावलीप्रमाणे अगदी जवळ असल्याचे पाहायला मिळाले। अमोल शिंदे हे राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या अतिशय जवळचे मानले जातात। याची नक्कीच पावती अमोल शिंदे यांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये आता शिवसेना पक्षाचे 2 अशासकीय प्रशासकीय मंडळ सदस्य झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि भारतीय जनता पार्टीचे 3 असे 7 सदस्य नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।